नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? चला तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तुम्हाला समजलंच असेल कोणती रेसिपी आहे ती. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये तेल टाका, त्याच्यामध्ये वाटण घाला. या वाटणामध्ये मी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा हे छान फ्राय करून छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. हे आपल्याला तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे. चला तर आता मसाले ॲड करूयात. हळद, मिरची पावडर, घरचा मसाला आणि बाकी तुमच्या ज्या घरामध्ये तुम्ही कोणते मसाले यूज करत असाल ते टाकलेत तरी चालतील. मी एवढेच मसाले यूज करते. छान मसाला परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आहे. तुम्ही टोमॅटोची पेस्ट टाकली तरी चालेल, पण आमच्यात चिरलेलाच टोमॅटो आवडतो म्हणून मी चिरून टाकलेला आहे. छान परतून घ्यायचा आहे. बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. छान कोळंबी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाका. चवीनुसार मीठ घाला आणि छान एक 5-6 मिनटे तुम्हाला ही कोळंबी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कोळंबी लवकर शिजते. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. बघू शकता आपली कोळंबी किती तुम्ही अशी जरी कोळंबी ठेवलीत सुक्की तरी पण छान लागते, पण मला रस्सा बनवायचा आहे म्हणून मी पाणी ॲड केलेलं आहे. अर्धा तास झाकण ठेवून आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे. आपली कोळंबीची भाजी तयार आहे, बघू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.